मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये ज्या एपिसोडची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता आलेला आहे. चला तर बघूया नक्की काय काय घडतं. तर प्रेक्षकांनो, पार्थ आणि नंदिनी असे काय रिएक्ट करणार आहेत ना, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल, स्वप्नात सुद्धा तुम्हाला वाटलं नसेल, पण ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. तेव्हा ते काय रिएक्ट करतात, काय काय घडतं, सगळं सगळं बघूया. तर आपण पाहिलं प्रेक्षकांनो, काव्य आता भलतीच खुश असते. तिने आता काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं असतं आणि आज ती पार्थला फुल टू हॅपी आणि पॉझिटिव्ह सिग्नल्स देत असते, ज्यामुळे पार्थला देखील कळून चुकलेलं असतं की काव्याच्या मनामध्ये सुद्धा त्याच्यासाठी फिलिंग्स आहेत आणि हे सगळं उघड झालेलं असतं. दोघेही प्रचंड खुश असतात. सगळ्याच पाहुण्यांचं आता आगमन झालेलं असतं. चौघेही स्टेजवरती येतात. पार्थ काव्याकडे बघत असतो तर जीवा नंदिनीकडे. नंदिनी बोलते, जीवा, काव्या, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. पिहू, हो जा सुरू. आणि मग पिहू लगेच तो पेनड्राईव्ह ऑन करते. पेनड्राईव्ह ऑन केल्या केल्या सगळे फोटोज येऊ लागतात आणि एकदमच आता जीवा आणि काव्याचे फोटोज येतात. ते फोटो बघितल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. पार्थ काव्याकडे बघत असतो तर नंदिनी जीवाकडे बघत असते. त्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात. चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. मानिनी विक्रम दोघे उठून उभे राहतात आणि जोरातच ओरडतात, काव्या, जीवा, हे सगळं काय? हा सगळा काय प्रकार आहे? काव्या, जीवा या दोघांना काय बोलावं काहीच कळत नसतं. त्यांची तर बोलतीच बंद झालेली असते. नंदिनी बोलते, पार्थ काहीतरी विचारताय, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. विक्रम तर इतका चिडलेला असतो, तो बोलतो, जीवा, बोलणार आहेस का का तिथे येऊन थोबाड फोडू सगळ्यांसमोर? जीवानी काव्याची काही हिंमत होत नसते. त्यांचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि बरोबर याच संधीचा आता रम्या फायदा उचलते. ती बोलते, मामा, ही दोघं काय बोलणार आहेत? अरे, हा फोटो बघितल्यानंतर लहान मुलांना देखील कळलं असेल. यांना काय विचारतोयस? मी सांगते ना. अरे, या दोघांचं अफेअर आहे. लग्नानंतर सुद्धा काव्याने जीवाचं अफेअर आहे. हे सगळं ऐकून तर नंदिनीला काय करावं, काय बोलावं, काही कळत नसतं. ती आता पिहूकडे बघू लागते. पिहू तर ढसाढसा रडू लागते आणि बोलते, वहिनी, मला खरंच माहित नाहीये हे फोटो कुठून आले. मी तर तुम्हा सगळ्यांचे बाईट्स आणि फोटोज यामध्ये टाकले होते. हे फोटो कुठून आले मला खरंच माहित नाही. तेव्हा पार्थ बोलतो, पिहू, तू रडू नकोस, तू शांत हो बरं. जीवा, काव्या, तुम्ही दोघे सांगाल का हा सगळा काय प्रकार आहे? विक्रम तर इतका चिडलेला असतो, तो बोलतो, खूप झालं. हा जीवा असा बोलणार नाही. याला तर मी छडीनेच मारतो. मार दिल्याशिवाय, चांगला चोप बसल्याशिवाय यांच्या तोंडातून शब्द फुटणार नाही. असं म्हणतच विक्रम तिकडे येणार तेवढ्यातच काव्या जोरातच ओरडते, थांबा, थांबा विक्रम काका, मी सगळं सांगते. हो, माझं आणि जीवाचं अफेअर होतं, पण ते लग्नापूर्वी. आता आमच्यामध्ये तसं काही एक नाहीये. तेव्हा जीवा बोलतो, हो, आता फक्त माझं नंदिनीवरती प्रेम आहे आणि काव्याचं पार्थदादावरती. आणि या दोघांच्या तोंडातून विधान ऐकून तिथे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. मानिनी ढसाढसा रडायला सुरुवात करते आणि बोलते, हे सगळं काय घडलं? आजच्याच दिवशी हे सगळं घडायला पाहिजे होतं. अरे देवा, तू कोणत्या कर्माची शिक्षा देतोयस तू आम्हाला? आणि काय, रम्याला आता आयती संधी मिळालेली असते. ती सरळ स्टेजवरती येते आणि बोलते, काव्या, काय नाटक करतेस ग? नाटकी काय सुरू आहेत तुझी? नाही म्हणजे तुझं लफडा आहे त्या जीवाबरोबर आणि पार्थच्या नावाचं मंगळसूत्र घालून काय मिरवतीयस? पार्थच्या नावाचं मंगळसूत्र घालण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. आणि नंदिनी, तू तू सुद्धा या जीवाच्या नावाचं मंगळसूत्र काढून टाक. अगं, तू तुझ्यावरती प्रेम नाही करत, तुझ्या धाकट्या बहिणीवरती म्हणजे काव्यावरती प्रेम करतो. त्यांचं लफडं आहे. तुम्ही दोघे ना फार भोळे निघालात. अरे, तुमचीच भावंड तुम्हाला फसून निघून सुद्धा गेली, पण तुम्हाला कळलं सुद्धा नाही. तुमच्याकडे बघून हसावं की रडावं तेच कळत नाहीये. असं म्हणतच रम्या जोरजोरात हसू लागते. नंदिनी म्हणत असते, काव्या, अगं, हे काय केलंस तू? सगळ्या लोकांसमोर तू माझी मान खाली घातलीस. मला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की तू माझ्यापासून एखादी गोष्ट लपवशील आणि इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. मला ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. पार्थ सुद्धा इकडे जीवाला सुनावत असतो आणि म्हणत असतो, जीवा, आज मला कळलं की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तू मला बडे भैया मानतच नाहीस. तुला माहितीये ना मला खोटं बोललेला किती राग येतो. आणि तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस. तुला एकदा सुद्धा सांगावंसं वाटलं नाही का? आणि पार्थचं बोलणं ऐकून जीवा फक्त रडत असतो आणि म्हणत असतो, दादा, मला माफ कर. मला माफ कर, बाकी मला काहीच नको. मी फक्त तुझ्याकडे माफीच मागू शकतो, या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. बाकी तुला माहित आहे मी खोटं बोलत नाहीये. माझं आणि काव्याचं खरंच एकमेकांवर प्रेम नाहीये. हे सगळं तुला काव्यावरून दिसलंच असेल. तिच्यामध्ये किती मोठा बदल झालाय. मला मान्य आहे, लग्न झाल्यानंतर काही दिवस, लग्नानंतरच्या काही दिवसात काव्य जरा विचित्र वागायची. तिला मी हवं होतो. तिला तुझ्या बरोबर संसार करायचा नव्हता. तिला माझ्या बरोबर पुन्हा एकदा लग्न करायचं होतं, तेही तुला डिवोर्स देऊन. पण तो सिनारिओ पूर्णपणे बदललाय. तुझ्या प्रेमाने तिला पूर्णपणे पालटलाय. आता तिला मी नकोय तर तू हवायस.
आणि हे सगळं मी तुला सांगायची गरज नाहीये, हे तू बघू शकतोस तिच्या बदललेल्या स्वभावावरून. हल्लीच्या या दिवसांमध्ये तिच्या डोळ्यांमध्ये बघून कोणीही स्पष्टपणे सांगू शकत होतं की ती तुझ्या प्रेमात पडलीये, खास कर अपघात झाल्यानंतर. आणि जेव्हा हे सगळं इतक्या मनापासून सांगत असतो की आता पार्थचं मन सुद्धा डायव्हर्ट व्हायला सुरुवात झालेली असते. पण हे सगळं बघून रम्याचं डोकं मात्र पूर्णपणे फिरलेलं असतं. ती विचार करते, नाही नाही, आता जर या पार्थचं डोकं फिरलं आणि त्याने जर या जीवा आणि काव्याला माफ केलं तर सगळा प्लान उद्ध्वस्त जाईल. इतकी मेहनत जी आम्ही केली होती ती धुळेच मिळेल. नाही नाही, मला काहीतरी करायलाच हवं. असं म्हणत असती तरा स्टेजवरती येते आणि बोलते, पार्थ, या जीवाच्या बोलण्यात येऊ नकोस. खोटं बोलणाऱ्या माणसांना तू कधीच माफ करत नाहीस. हे तुझे तत्व तू कधीच विसरू नकोस. आणि यावेळेस तर तुझ्या जवळच्या माणसांनी तुझा घात केलाय आणि इथे तर तुझ्या जवळच्या लोकांनी तुझा विश्वासघात केलाय. ही लोक तर तुझ्या माफीच्या देखील लायकीची नाहीयेत. आणि काव्या, पार्थच्या नावचं मंगळसूत्र काय मिरवतीयस? काढ ते मंगळसूत्र. काव्या मात्र म्हणत असते, नाही, हे मंगळसूत्र मी नाही काढू शकत. हे मंगळसूत्र जर मी काढलं तर मी नाही जगू शकणार. प्रेक्षकांनो, कधी कधी ही रम्या किती विचित्र वागते हे तर आपल्याला चांगलंच माहितीये. तिच्या अंगात आता चांगलंच भूत शिरलेलं असतं. ती काव्याजवळ जाते आणि तिचं मंगळसूत्र खेचू लागते आणि ओढू लागते, काव्या, काढ हे मंगळसूत्र. काढ हे मंगळसूत्र. पार्थ आता तुझा नाही राहिलेला. तू पार्थच्या लायकीची नाहीयेस, त्यामुळे ते मंगळसूत्र तू घालू शकत नाहीस. असं म्हणतच ती मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न करू लागते. काव्या मात्र ते मंगळसूत्र वाचवत असते आणि म्हणत असते, प्लीज रम्या, हे मंगळसूत्र तोडू नकोस. आणि आता मात्र पार्थला सहन होत नाही. तो रम्याला जोराचा धक्का मारतो, बोलतो, खबरदार, खबरदार, जर काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं तर. सगळेच तिला म्हणत असतात, पार्थ सोड. वसवत्या म्हणत असते, अरे पार्थ सोड, नाही तर माझ्या मुलीचा जीव जाईल. पण पार्थ काही सोडायला तयार नसतो. पण सगळेच म्हणाल्यानंतर, विक्रम जोरात ओरडल्यानंतर पार्थ आता रम्याचा गळा सोडतो आणि बोलतो, रम्या, पुढे काय करायचं हे तू मला शिकू नकोस. काव्या माझी बायको आहे आणि राहिला प्रश्न भूतकाळाचा, तर हे सत्य तिने किती वेळा मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मीच ऐकून घेतलं नाही. कारण मला तिच्या भूतकाळामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. कारण माझ्यासाठी आमचा वर्तमान आणि फक्त फ्युचर मॅटर करतं. तर राहिला प्रश्न, त्या कुणावरती प्रेम करतात, तर आज मला त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्ट प्रेम दिसलंय. आणि जर तसं असतं ना, तर आज त्यांनी काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र घातलं नसतं. आणि मला एक गोष्ट चांगलीच माहितीये, काव्या कधीच खोटं बोलत नाहीत आणि त्यांचे डोळे तर कधीच खोटं बोलत नाहीत. जे त्यांच्या मनात असतं ना तेच त्यांच्या डोळ्यात दिसतं आणि ओटांवरती सुद्धा तेच असतं. आणि आज तर सकाळी मी त्यांना फ्लाइंग किस सुद्धा दिली होती, ती सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केली. आणि हळूहळू मला दिसू लागले ना त्यांच्यामध्ये किती बदल घडतायत. हळूहळू त्या माझ्यावरती प्रेम करू लागलेत आणि त्यामुळे मी काव्याला या सगळ्यासाठी माफ करतोय. आणि पार्थचं हे विधान ऐकून रम्याचा चेहरा तर अक्षरशः बघण्यासारखा झालेला असतो. असं म्हणत असतो, खाली पडलेलं मंगळसूत्र उचलतो आणि पुन्हा काव्याच्या गळ्यात घालतो, तेही सगळ्यांसमोर. काव्य सुद्धा लाजते आणि सगळ्यांसमोर ती सांगून टाकते, आय लव्ह यू पार्थ म्हणून. तेव्हा आता नंदिनी सुद्धा जीवाला माफ करते आणि बोलते, पार्थ जर माझ्या बहिणीला माफ करू शकता तर मी सुद्धा जीवाना माफ करू शकते. तसंही त्यांच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती, मिस के. मिस के नावाची, हे मला माहिती होतं. फक्त ती काव्य आहे हे एवढं माहिती नव्हतं. पण काय फरक पडतोय, जीवा आता त्या मुलीला विसरलेत आणि हळूहळू ते फक्त माझ्यात गुंतू लागलेत, जे की मला दिसतंय. आता आमच्यामध्ये दुसरं कोणीच येऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे या चौघांच्यातले गैरसमज पूर्णपणे मिटलेले असतात प्रेक्षकांनो. तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या एपिसोड मध्ये बघायला मिळेल.